नमस्कार. शशिकांत या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 7 मे रोजी म्हणजे उद्या जो मॉक ड्रिल भारत सरकारच्या गृह मंत्रालयामार्फत घेतला जाणार आहे त्याबद्दल नेमकं काय आहे ही माहिती करून घेऊया. मॉक ड्रिल म्हणजे काय, जनरली आपण जर बघितलं तर युद्ध सदृश्य जर परिस्थिती असेल किंवा आपत्ती असेल तर अशा वेळेस हे केलं जातं. एक रिहर्सल नावातच आहे मॉक ड्रिल म्हणजे रिहर्सल. थोडक्यात काय आहे की प्रशासनाला आणि नागरिकांना तयार करण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे कुठल्याही आपत्तीला तयार करण्याच्या दृष्टिकोनातून त्याला तोंड देण्यासाठी सज्ज करण्याच्या दृष्टिकोनातून तयार केलं जातं ते म्हणजे मॉक ड्रिल. नागरिक आणि प्रशासकीय यंत्रणा यांना ज्या काही वेगवेगळ्या आपत्ती येऊ शकतात त्या आपत्तींना ओळखून त्याबद्दल त्यांना पुढे वाटचाल करत राहणं हे गरजेचं असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि हे दाखवण्यासाठी म्हणून मॉक ड्रिल केला जातो. 7 मेच्या मॉक ड्रिलचं जर वैशिष्ट्य जर बघितलं तर जे काही आपले सिव्हिल डिफेन्स जे जिल्हे आहेत तर त्या 244 जिल्ह्यामध्ये हा सराव होईल. हा सराव आपण पाहतोय की जे सीमावर्ती राज्य आहेत त्या सीमावर्ती राज्यामध्ये दिल्ली, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, गोवा, महाराष्ट्र, आसाम या राज्यामध्ये केला जाणार आहे. या ठिकाणी जे स्थानिक प्रशासनानं ठरवून दिलेली वेळ आहे त्या वेळेमध्ये हा मॉक ड्रिलचा जो सराव आहे तो घेतला जाणार आहे. आणि याच्यामध्ये आपण पाहतोय की शालेय विद्यार्थी असतील किंवा तिथले जे काही होमगार्ड्स असतात, NCC स्टुडंट आहेत, NSS स्टुडंट्स आहेत, या सर्वांचा समावेश या ठिकाणी असणार आहे. या मॉक ड्रिलमध्ये जो काही सामान्य नागरिक आहेत तेही आपल्याला पाहतोय की आपण सहभागी होऊ शकतात हे आपण दिसून येतं. आणि या मॉक ड्रिलसाठी जे काही वेगवेगळ्या वॉर्निंग सिस्टम आहेत त्या वॉर्निंग सिस्टम ही आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत. या वॉर्निंग सिस्टम मध्ये जे काय आहे एअर रेड वॉर्निंग सिस्टम म्हटलं जातं. म्हणजे काय, सायरन वाजवलं जाणार आणि त्या नेमका सायरन वाजल्यानंतर काय करायचं याचं एक रिहर्सल या ठिकाणी घेतलं जाणार आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस शत्रू राष्ट्र हवाई हल्ला करत असतं त्यावेळेस हवाई हल्ल्याच्या वेळेस संरक्षणासाठी पूर्णपणे लाईट बंद केली जाते. कारण काय आहे, लाईट चालू असेल तर शत्रूच्या विमानांना माहिती होतं की नेमकं नागरिकांची ठिकाणं कुठं आहेत आणि त्या दृष्टिकोनातून हा ब्लॅकआउट म्हटलं जातं याला. तर ते ब्लॅकआउट सराव सुद्धा या ठिकाणी केला जाणार आहे. त्याचबरोबर निर्वासन म्हणजे काय, जोखीमेच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस सुरक्षित ठिकाण आपल्याला स्थलांतर करायचं असेल तर ते शोधायचं कसं आणि त्याचा वापर कसा करायचा या दृष्टिकोनातून पण रिहर्सल असणार आहे. आणि त्याचबरोबर जे काही आपले महत्वाचे काही संरक्षण स्थळं आहेत ते संरक्षणाची स्थळं आहेत त्याला कसं लपवून ठेवलं पाहिजे काय नाही या दृष्टिकोनातून हा मॉक ड्रिल असणार आहे. हा मॉक ड्रिल आपण जो पूर्वीच्या ह्याच्यामध्ये अनुभवला होता तो म्हणजे 1971च्या युद्धावेळेस अनुभवलेला आहे भारतीयांनी. कारण या पद्धतीचे मॉक ड्रिल नंतरच्या कालखंडामध्ये करण्याची काही फारशी गरज भासली नाही. परंतु पहलगाम हल्ल्यानंतर मात्र हा मॉक ड्रिल जो आहे तो करण्याची गरज भासत आहे हे आपल्याला दिसून येतं. आणि मॉक ड्रिलचं जर महत्व बघितलं तर याचं भूराजकीय संदर्भ पण आहे. जिओपॉलिटिकल जो काही याचा रेफरन्स आहे, पहलगामचा हल्ला झाल्यानंतर जे काही भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जे काही तणाव निर्माण झालेला आहे त्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती 1971 नंतर पहिल्यांदा हा मॉक ड्रिल होत आहे. पहलगामच्या पार्श्वभूमीवरती आणखी भारतानं पूर्णपणे उत्तर दिलं नाही, परंतु भारत हा स्वतःला सज्ज करतोय हे मॉक ड्रिलच्या माध्यमातून दाखवून देण्याचा प्रयत्न हे भूराजकीय संदर्भ यामध्ये आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरती, आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपल्याला भारताला दाखवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणातून होत असल्याचं दिसून येतं. याच्यामध्ये नागरिकांकडून अपेक्षा केल्या जातात की ज्यावेळेस ब्लॅकआउट वगैरे असतो, ज्यावेळेस सायरन असेल त्यावेळेस ह्या सरावामध्ये सहभागी जे काही लोक आहेत त्या इतरांना सांगतील आणि त्या पद्धतीनं तो पूर्णपणे त्या नागरिकांचं आपल्या संरक्षण होईल. हा एक सगळ्यात महत्वाचा हेतू या मॉक ड्रिलचा आहे. आणि याच्याबरोबर सगळ्यात महत्वाच्या सूचनांचा जर विचार करायला गेलं तर या मॉक ड्रिलमुळे काही घाबरून जायची गरज नाही आहे किंवा स्थानिक प्रशासनाने जे काही सूचना केलेल्या आहेत त्यांनाही अनुसरून आपण जर पालन केलं त्यांचं तरीही आपण या मॉक ड्रिलचाच एक भाग असल्याचं आपल्याला लक्षात येईल. मॉक ड्रिल म्हणजे काय आहे तर थोडक्यात भारताला किंवा भारतीयांना कुठल्याही आपत्तीसाठी सज्ज करणं. आणि त्या दृष्टिकोनातून हा उद्याचा मॉक ड्रिल जो आहे
तो महत्त्वपूर्ण असणार आहे. तर नागरिकांना यापूर्वीचा जो अनुभव आहे तो 1971चा आहे. 1971च्या युद्धाच्या वेळेस आपल्याला पाहायला मिळतं की नागरिकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि मॉक ड्रिल्स मोठ्या प्रमाणात झाले. 1999ला त्यानंतर कारगिलचं युद्ध झालं, ज्याला काही प्रॅक्टिकल वॉर म्हणतो आपण, त्याला काही पूर्ण युद्ध नव्हतं आणि त्याच्यामुळे आपण पाहतो की त्यावेळेस काही सराव झाले नाहीत, मॉक ड्रिल झाल्या नाहीत. परंतु आता आपण पाहतोय की सरकार आणखी तरी काही निर्णय पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेला नाही सरकारनं आणि त्या दृष्टिकोनातून मॉक ड्रिल घेत आहे. तर त्या दृष्टीनं पुढं काय होईल माहीत नाही आहे, परंतु नागरिकांना सज्ज करण्याचा प्रयत्न एक प्रकारे शासन सरकार करत आहे. यावरून आपल्याला म्हणता येऊ शकेल की पुढील भविष्यामध्ये काय होईल सांगता येत नाही. तर हा मॉक ड्रिलचा जो काही कायदा आहे तो सिव्हिल डिफेन्स नियम 1968चा आहे आणि या कायद्याच्या अनुसार आपल्याला आपत्ती व्यवस्थापनामधील आपत्ती निकष जे आहेत त्या दृष्टीनं लोकांना, नागरिकांना सज्ज करणं हा याचा हेतू आहे. तर या दृष्टिकोनातून पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती हा मॉक ड्रिल होत आहे, हे लक्षात घेऊन या मॉक ड्रिलला अनन्यसाधारण महत्त्व निर्माण होतं. आपल्याला MPSC UPSC मध्ये आपल्याला हा जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये दोन पद्धतीने आपल्याला ह्याच्यामध्ये टॉपिकमध्ये येऊ शकतो. जो चौथा पेपर आहे, चौथ्या पेपरमध्ये आणि सेकंड पेपर जो आहे GSचा त्याच्यामध्येही येऊ शकतो. सॉरी, चौथा नाही तर तिसरा आणि चौथा जो सेकंड पेपर आहे, सेकंड थर्ड मध्ये हा टॉपिक आहे. जसं आपत्ती व्यवस्थापन म्हणून थर्ड पेपरमधला टॉपिक आणि जो GS2 आहे त्याच्यामध्ये हा आंतरराष्ट्रीय जो संबंध आहे त्या दृष्टीनं पण येऊ शकतो, भारत पाकिस्तानच्या दृष्टीनं. त्याचबरोबर भारतामधला जो काही भारतीय राज्यघटना आणि प्रशासनाच्या दृष्टिकोनातून जो पार्ट आहे त्याच्यामध्ये पण येऊ शकतो. त्याचबरोबर इंटरनल सिक्युरिटी म्हणून सुद्धा हा पॉइंट येऊ शकतो. तर अशा विविध पद्धतीने MPSC साठी आणि UPSC साठी या टॉपिकवरती महत्त्वपूर्ण प्रश्न येऊ शकतात. तर या दृष्टिकोनातून पण हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच उपयोगी पडेल असं समजायला हरकत नाही आणि त्या दृष्टीनं आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.